नमस्कार. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आणि मोठी बातमी. धनंजय मुंडे यांना फाशी द्या, या नेत्यांनी केली मागणी. काय आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सातत्याने अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता एक बड्या नेत्याने त्यांच्या फाशीची मागणी केली आहे. यासाठी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी मोर्चाला संबोधित करताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. बोलताना ते म्हणाले की आकाचा आका कोण, मराठा समाज हा देशाच्या भूमिकेत होता. तो समाज न्याय मागण्याच्या भूमिकेत आला आहे. कुणी केली त्याला रस्त्यावर आणू. मारेकऱ्यांसह धनंजय मुंडेंना फाशी व्हावी अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली. भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर औदा कंपनीचे अल्फब, तांबोळी, शुक्ला, वाल्मिक कराड, बिलकप यांच्या खंडणीची बैठक पार पडली असा दावा. त्यामुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत असे बोलले जात आहे. तेच तर धनंजय मुंडे मराठा समाजावर आरोप करत असतील तर आम्ही देखील जरूर त्याला प्रत्युत्तर देऊ. जर तुम्ही मोर्चे काढले तर आम्ही देखील मोर्चे काढू. त्यामुळे धनंजय मुंडे वेळी शहाणा हो. आम्ही आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुला साथ दिली त्यांच्यावरच पलटायचा प्रयत्न करू नकोस असा गंभीर इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. असेच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब आवश्यक करा. धन्यवाद.